नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, राज्यात 2359 जागांसाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांचा निकाल आज सकाळपासून यायला सुरुवात झाली. आणि आता मी हा जो व्हिडिओ करतोय त्यावेळेस साधारणपणे 1 वाजलेला आहे. आणि 1 वाजता या निवडणूक निकालांची स्थिती अशी आहे की भाजपला 298 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाला 151 जागा. अजितदादा गट, जो आताच फुटून बाहेर पडलेला आहे, वेगळा झालेला आहे राष्ट्रवादीमधून, तर अजितदादा गटाला 216 जागा मिळालेल्या आहेत. ठाकरे गटाला 59 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 93, तर शरद पवार गटाला 65 जागा मिळालेल्या. साधारण ही स्थिती दुपारी 1ची आहे. आणि हा ट्रेंड मला वाटतं कायम राहील. अर्थात सगळे काही निकाल हाती आलेले नाही आहेत. पण एकंदरीत या निकालाकडे जर तुम्ही बघितलं तर भाजपने आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप हाच क्रमांक 1 वर होता. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून जरी आपण गणित मांडली तरी 3 पक्ष म्हणजे त्यावेळची राष्ट्रवादी, त्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस, या तिघांची बेरीज ही पेक्षा भाजपला जास्त जागा अगोदरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत होत्या. आता ही परिस्थिती काही वेगळी नाही. जर या तिन्ही गटांची जर तुम्ही बेरीज केली त्यांना मिळालेल्या जागांची, तरीही भाजप हा त्यांच्यापेक्षा सरस आहे, आघाडीवर आहे. मंडळी, या ग्रामपंचायतीचे निकाल हे काही राज्यातला एकंदरीत आपण म्हणू लोक कोणत्या प्रकारे विचार करतायत हे दाखवणार मी मान्य आहे असं मी मान्य करत नाही. कारण हा निकाल हा ग्रामीण पातळीवर लोक जसा विचार करतात तसं त्याचं प्रतिबिंब या मतदानात उमटतं. त्यामुळे राज्यात फार मोठा भूकंप किंवा काय फार मोठी हलचल होईल असं नाही. पण एक आहे की या निकालातून साधारणपणे आपल्याला कल दिसतो, जनतेचा कल दिसतो. आणि तो जर कल आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच भाजपने आपलं वर्चस्व या निकालामध्ये कायम ठेवलेलं आहे. भाजप सगळ्यात जास्त जागा घेऊन आघाडीवर आहे. 298 जागा भाजपला मिळालेल्या. मंडळी, ही जी ग्रामपंचायत निवडणूक होती, ही निवडणूक अजित पवार गटासाठी अतिशय महत्वाची अशी निवडणूक होती. कारण अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादीपासून वेगळा झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. आणि या निवडणुकीमध्ये अजित पवार गट कशी कामगिरी करतो यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने प्रचंड मेहनत घेतली होती. आणि निवडणूक आहे त्यामुळे मेहनत ही तुम्हाला घ्यावीच लागते, त्यात पर्याय नसतो. पण पवारांचा करिश्मा म्हणजे शरद पवारांचा करिश्मा हा अजित पवार गटाला किती रोकेल किंवा रोखू शकतो का, अशी ही शंका होती. अनेक पत्रकारांनी तर तसं विश्लेषण केलं होतं की पवारांचा करिश्मा अजूनही कायम आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित दादा गटाचा तेवढा प्रभाव पडणार नाही. मात्र आता जेव्हा निकाल हाती येत आहेत तेव्हा हे स्पष्ट होत आहे की या निवडणुकीमध्ये अजितदादा गटाने प्रचंड मुसंडी मारलेली. अजितदादा गटाला 216 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे आता मी विश्लेषण करतोय त्यावेळेस अजून बरेच निकाल यायचे आहेत. म्हणजे माझ्याकडे जे निकाल आहेत ते 2359 पैकी 1070 जागांचे निकाल आहेत किंवा 90 जागांचे निकाल आहेत. पकड, सांगायचा मुद्दा असा आहे की अजितदादा गट हा
या निवडणुकीमध्ये अगदी धैर्याने सामोरी गेला आणि त्यांना त्याचं फळ मिळालं. मोठ्या प्रमाणात अजितदादा गटाला जनतेने म्हणजे ग्रामीण जनतेने स्वीकारलं असं म्हणावं लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, की एकनाथ शिंदे गट. एकनाथ शिंदे गट यांची वेगळी शिवसेना झाली. ती शिवसेना झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट काही ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरी गेला किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना काही ग्रामपंचायतीला निवडणुकीला सामोरी गेली आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली. म्हणजे या अगोदर ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकनाथ शिंदे गट हा तिसऱ्या क्रमांकावर होता, काही ठिकाणी काही निवडणुकांमध्ये तर दुसऱ्या क्रमांकावर. याही निवडणुकीत शिंदे गटाला 151 जागा मिळालेल्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत, खूप चांगल्या आहेत. एकंदरीत काय तर भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या तिघांनी मिळून या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आपला वरचष्मा ठेवलेला दिसून येतो. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेसला या निवडणुकीमध्ये 93 जागा मिळालेल्या आहेत. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ स्पष्ट आहे. अजूनही काँग्रेसला ग्रामीण भागात जनाधार आहे. अजूनही काँग्रेस ग्रामीण भागात रुजलेली आहे. तिची पाळंमुळे तिथे आहेत. फक्त राज्यात काँग्रेसचं योग्य नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेस आपल्याला राजकारणात मागे दिसते. या निवडणुकीत 93 जागा त्यांना मिळाल्या आहेत आणि या 93 जागा त्यांच्या बरोबरचे जे मित्र पक्ष म्हणजे ठाकरे गट, त्यानंतर शरद पवार गट यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसने एक प्रकारे आपली मुळं अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रुजवत ठेवली आहेत किंवा त्यांची मुळं रुजलेली आहेत एवढं निश्चित. सगळ्यात मोठी हानी जर कोणाची झाली असेल तर अर्थातच उभाटा गटाची. उभाटा गटाला 59 जागा म्हणजे विश्लेषण करतोय त्यावेळेस केवळ 59 जागा दाखवत आहेत. मंडळी आता लक्षात घेतलं पाहिजे की पक्ष संघटना वाढवणं, पक्ष राज्याच्या ग्रामीण भागात नेणं आणि त्यातून आपल्या पक्षाला उभारी देणं हे महत्वाचं काम अर्थातच उद्धव ठाकरे यांना करायचं होतं. ज्यावेळेस एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस जे काही वाचलेलं आहे, उरलं सुरलेलं आहे, त्यांना सोबत घेऊन आपण पुढे जायला पाहिजे हा मुख्य विचार पक्ष नेतृत्वाने केला आणि त्यांनी आपली शक्ती, ऊर्जा ही फक्त शिंदे गटाला शिव्याशाप द्यायला टोमणं द्यायला आणि त्यांना आणि भाजपला पाण्यात बघण्यात घालून टाकलं. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे जे संघटन होतं ते संघटन आता खिळखिळं झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्याला या निवडणुकीत दिसत आहेत. यापूर्वीही ज्या वेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणजे उद्धव गट हा एकटा पडल्यावर, शिंदे गट वेगळा झाल्यावर त्या वेळेस तुम्हाला दिसलं असेल की शिवसेना ही सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर. आजही तीच परिस्थिती आहे मित्रांनो. शिवसेना ही सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. आता हे का झालं तर अर्थातच पक्ष संघटना नाही, पवार गटाची पण तीच अवस्था झाली आहे मित्रांनो. अजितदादा बाहेर पडल्यानंतर पवार गट अजूनपर्यंत सावरलेला नाहीये. त्यांना काय करायचं काय करायचं नाही हेच समजेनासं झाले आणि केवळ सभा समारंभ, अजितदादांवर टीका याने काहीही साध्य होत नाही. तर पक्ष वाढवला पाहिजे हे महत्वाचं आहे. सुप्रिया सुळे नेहमी सांगतात की माझे बाबा आता महाराष्ट्रभर फिरणार आहेत आणि पक्ष वाढवणार आणि पवारही फिरतात, पण त्याचा परिणाम काय आहे तर त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाहीये आणि त्यामुळे सेकंड लास्ट क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस
फेकली गेली, म्हणजे पवार गट फेकला गेलेला आहे आणि त्यांना केवळ 65 जागा यातून मिळालेल्या आहेत. आता संघटना वाढवायची, पक्ष वाढवायचा, तर तसं नेतृत्वही हवं असतं. पवारांकडे ते नेतृत्व आहे, पण आता पवार किती आपलं नेतृत्व पणाला लावू शकतील हे महत्वाचं. आणि या निवडणुकीत तरी ते दिसत नाहीये. या इकडे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो, की यामध्ये काँग्रेस शहाणी निघाली. शरद पवार गट अजित पवार गटाला दूषण देत मग्न होता. उद्धव ठाकरे गट हा शिंदे गटाला दूषण देत मग्न होता. टक्के टोमणे देत होता. पण काँग्रेस मात्र कुठेतरी कार्यरत होती आणि त्यांनी टीका टिप्पणी, ठीक आहे राजकारण आहे, समोर माईक आल्यावर बोलतात, पण हळूहळू ग्रामीण भागामध्ये ते लक्ष दिलं आणि त्यामुळे ऑलरेडी त्यांचा बेस आहे ग्रामीण भागामध्ये आणि तो थोडासा आपल्याला या निवडणुकीत वाढलेला दिसला. हे खरं तंत्र असतं. विरोधकांना दूषण देणं, त्यांना टक्के टोमणे देणं, यापेक्षा आपला पक्ष, आपली संघटना कशी वाढेल हे बघायला पाहिजे. ते आपल्याला या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसते. भाजप तर म्हणजे प्रश्नच नाही, त्यांची संघटना दिसलीच आपल्याला. अजितदादा गटाने ग्रामीण भागात आपलं वर्चस्व राखलं, हेही महत्वाचं. शिंदे गट हा देखील वर्चस्व राखण्यात काहीसा यशस्वी झाला. मात्र उबाठा आणि शरद पवार गट हे मात्र अजूनही धक्क्यातून सावरले नाहीयेत आणि हे या ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसून आलं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.